काय होतं आपल्याला अटॅक येऊ शकतं. म्हणजे धावपळ लगेच व्यायाम झाला की घरी जायचं नाही, काय नाही, बसायचं शांत बसायचं, पाणी प्यायचं, पाणी पिलं की घरी यायचं. म्हणजे काय होतं थंड बॉडी होती. म्हणजे आपण व्यायाम तिथून पुढं फ्रेश होतं आपलं सगळं. घरी यायचं, घरी असेल तर मग थोडासा नाश्ता करायचा, जे असेल ते 2 अंडी खायची, किंवा कोणी अंडी खात नसलं तर फ्रूट खायचे, केळी खायची, सफरचंद खायची. सकाळचं झालं नंतर दुपारी जेवायचं. गोड अजिबात खायचं नाही. गोड आणि तुमचं शरीर घाण करतं. दुधाला बीपी शुगर हे होतं ना, आजी आजोबा असेल ना कोणाच्या बीपी शुगरच्या गोळ्या, हा त्याच्यामुळे चालू गोड खाणे, ते असं करणे व्हायला नको. म्हणून आपण आता पोषण काळजी घेतली तुम्ही आणखी 10 वर्ष जास्त जगू शकता. शालेय जीवनामध्ये म्हणजे वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये आता 4थीला आहेत, तर या पातळीवर त्यांना काय फायदे होतात व्यायामामुळे, आणि व्यायाम जर त्यांनी केला नाही किंवा केला तर काय फायदे होतात, आणि नाही केला तर काय तोटे होते? म्हणजे तोटे आता सध्या तुमच्या वयाच्या मानाने तोटे काहीच होऊ शकत नाही. पण व्यायाम जर करत राहिला तर तुम्ही पुढे चालून तुमचं शरीर खूप स्ट्रॉंग होतं. म्हणजे माझ्या वयापर्यंत येऊपर्यंत तुम्ही असे कट्स दिसतात, म्हणजे तुमच्या शरीरात दिसणार, माणूस तुम्हाला भिणार नाही. आता ह्याच्यामध्ये न करणारे, व्यायाम न करणारे उभे राहा, दररोज व्यायाम न करणारे उभे राहा. हां न करणारे उभे राहणार, न करणारे. ओके, न करणारे एवढे जण आहेत जवळपास. हां आता याच्यामध्ये बसा खाली. याच्यामध्ये व्यायाम न केल्यामुळं जास्त वेळा आजारी पडणारे उभे राहा. मला माहिती आहेत कोण कोण आजारी पडतात. ते नेहमी आजारी पडणारे, ज्याला सर्दी होते, ज्याला ताप येते, दवाखान्यात वारंवार न्यावं लागतंय, असे कोण कोण आहेत ते उभे राहा. बघा म्हणजे आता बघा, व्यायाम करणारे हे वारंवार आजारी पडतात. हा फरक आहे म्हणजे इथं मुलांना. आणि आता जे व्यायाम करतात का, बसा खाली, जे आजारीच पडत नाहीत ते उभे राहा. व्यायाम करणारे पण आजारी पडत नाहीत जास्त करून. ओके, छान, सिट डाऊन. हा फायदा मोठा आहे बरं का.